आज सकाळपासून अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत। या सगळ्या घडामोडी आपल्याला पुढच्या या बुलेटिनमध्ये बघायच्यात। त्यापूर्वी बघूया हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। मराठीचा व्हिडिओ आकाच्या आकाला दाखवला असेल तर आकाचाही नंबर लागू शकतो, सुरेश धसांचा हल्लाबोल। अजय दादा क्या हुआ तेरा वादा, अजय दादा तेरा वादा क्या हुआ रे। शेरो शायरीतून सुरेश धसांचा अजित पवारांवरती निशाणा। सगळे आरोपी पुण्यात कसे सापडतायत? पुण्यात आरोपींना कोण सांभाळतंय? मनोज जरांगेंचा सवाल। मदत करणाऱ्यांना सह आरोपी करण्याची मागणी। संतोष देशमुखांच्या हत्येमागे वाल्मिक कराडच। परभणीतील मोर्चामधून संदीप क्षीरसागरांचा आरोप। परळी पॅटर्न बंद करायचा, क्षीरसागरांचा हल्लाबोल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी। सिद्धार्थ सोनवणे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळेची रवानगी कोठडीत। नाराज माजी आमदार राजन साळवींनी घेतली ठाकरेंची भेट। मतदारसंघात ज्या गोष्टी घडल्या त्या उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या, आता ते योग्य तो निर्णय घेतील, साळवींची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराज खरे सेक्युलर। महाराजांनी कुठल्याही धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवरती हल्ला केला नाही, नितीन गडकरींचं वक्तव्य। पिंपरी चिंचवडमध्ये ऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये आढळला चाकूचा तुकडा। ग्राहकाची पुणे जिल्हा अन्न व औषध विभागाकडे तक्रार। मुंबईत मराठी माणसावर पुन्हा अन्याय। मराठी तरुणाला नोकरी देण्यास नकार। ठाकरेंच्या शिवसेनेने विचारला कंपनीला जाब। आणि उमरेड करांडला अभयारण्यातील वाघिणीला 5 बछड्यांसह घेरणं पडलं महागात। जिप्सी चालक गाईडवरती निलंबनाची कारवाई।